भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यांवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची सावध प्रतिक्रिया. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यावरून आता राज्यातील मंत्र्यांची गोची झाल्याचं पाहायला मिळते. ठाकरेंच्या शिवसेनेने यावर आता आंदोलनाची भूमिका घेतल्याने मंत्री सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आज अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत. तर यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आलेले असताना या प्रश्नावर पत्रकारांनी त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला आहे. तर यावेळेस आरोग्यमंत्री पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्याच्या मुद्द्यावर गोंधळलेले दिसलेत. तर शिवसेनेची भूमिका कायम पाकिस्तानसोबत क्रिकेटच्या विरोधात असल्याचं ते म्हणाले आहेत. मात्र शिवसेना सरकारच्या भूमिकेसोबत असल्याचं ते म्हणाले. तर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार योग्य आणि समन्वयाची भूमिका घेईल असं आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्याबद्दल जो काही विरोध झालाय असं म्हणलं, विरोध असं नाही, आपल्या सूचना प्रत्येकानं मांडलेत आणि त्याच्याबद्दल सरकारनं दोन्ही समाजाला बरोबर घेऊन जाण्याबद्दलचे जे काही निर्देश दिलेत ते गेल्या 15-3 आठवड्यामध्ये आपण बघतोय. महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालायचं आणि सगळ्यांच्या प्रगतीसाठी काम करणं हेच महायुतीचं उद्दिष्ट आहे, महायुती सरकारचं. त्या पद्धतीनं आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काम करतायत. सर, राज्य सरकारने जे मराठा आरक्षणाच्या संदर्भातले जे निर्णय घेतले त्याला न्यायालयात आता आव्हान देण्यात येतं. काय म्हणलं? मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जे राज्य सरकारने निर्णय घेतलेले आहेत त्याला न्यायालयात आता आव्हान देण्यात येतं. हे दोन गोष्टी आहेत की बरेच वर्ष झालं की मराठा समाजाला सुद्धा कुणबी समाजामध्ये मराठा कुणबी जे दाखले आहेत त्याच्याबद्दलचं एक आंदोलन चाललंय आणि त्या आंदोलनानंतर सरकारने निर्णय घेतला. आता सरकारनं निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करताना काही अडथळे आले तरी सुद्धा ज्या काही भूमिका सरकारनं ठोस भूमिका घेऊन पार पडले त्या पाडतील. सरकार सगळ्या समाजाला सोबत घेऊन सगळ्या समाजाच्या विकासासाठी काम करणं हे आपलं उद्दिष्ट आहे आणि त्याप्रमाणे सरकार काम करतं. नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं रक्त आणि क्रिकेट एका सोबत चालणार नाही. आता पुन्हा अबुधाबीला क्रिकेट सामने होत आहेत. यावर संजय राऊतांनी प्रश्न विचारलाय की रक्त आणि क्रिकेट आता कसं चालतं. आता मी बातमी ती ऐकलेली नाही. एखादी प्रतिक्रिया देण्यापूर्वी काही माहिती घेतली पाहिजे. मला असं वाटतं ती माहिती घेतल्याशिवाय बोलणं बरोबर नाही. परंतु जर होत असेल त्यांना शिवसेनेची भूमिका अशी राहिलेली आहे की भारत पाकिस्तानचे सामने झाले नाही पाहिजे. देशाच्या संरक्षणाचा पहलगामचा हल्ला, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरची नरेंद्र मोदींनी घेतलेली, देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेली भूमिका अख्खा देश नाही जग जाणते आणि तीच भूमिका पहिल्यापासून शिवसेनेची आहे. त्या पद्धतीचं शिवसेनेचं काम असणार आहे. सामना व्हायला नको असं वाटतं. सामनाच नव्हे, एका बाजूला ज्या पद्धतीनं अनेक वर्षे आपल्या सगळ्यांवरती अतिरेकी हल्ल्यांपासून जे काही सगळं काम चाललं होतं त्याच्या विरोधात सातत्यानं शिवसेनेचा विरोध आणि शिवसेनेचं या सगळ्यांबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. क्रिकेट सामन्यासंदर्भात काय मला असं वाटतं की या संदर्भातली माहिती घेऊन आपण बोलू. मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदेकडून जे विभाग प्रमुख निवडण्यात आल्या त्याच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी पसरल्याचं समोर आलं आहे. संघटनेमध्ये संधी मिळाल्यानंतर एखाद्याला संधी नाही मिळाली तर नाराज होणं स्वाभाविक आहे, सगळीकडेच असते ते. परंतु संघटना मजबूत करणं आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.